पंढरपूर पहिली विठ्ठल एक्सप्रेस खामगाव येथून पंढरपूरकडे रवाना। विठ्ठल भक्तांच्या दर्शनासाठी मध्य रेल्वेने सुरू केलेल्या खामगाव ते पंढरपूर विठ्ठल दर्शन एक्सप्रेसची पहिली फेरी रेल्वे स्थानकावरून विठ्ठल भक्तांना घेऊन पंढरपूरला रवाना होणार आहे। पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। रेल्वे स्थानकाचा परिसर रंगीबेरंगी पताकांनी सजविण्यात आला आहे। पक्षीय नेते, विविध संघटना व संस्था यांच्यातर्फे विठ्ठल भक्तांच्या स्वागताचे फलक येथील रेल्वे स्टेशन परिसरात लावण्यात आले आहेत। गुरुवारी निघालेली विठ्ठल दर्शन एक्सप्रेस शुक्रवारी पहाटे 3:30 वाजता पंढरपूरला पोहोचणार आहे। सर्वप्रथम खामगाव रेल्वे स्थानकावर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी विठ्ठल एक्सप्रेसचे पूजन करून हिरवी झेंडी दाखवली। जय हरी विठ्ठलच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने विठ्ठल एक्सप्रेस खामगाव येथून पंढरपूरकडे रवाना झाली आहे। त्यामुळे रेल्वे स्थानकामध्ये भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते। लवकरात लवकरच भक्तांना खामगाव जालना मार्ग हा बघता येणार आहे। आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी हजारो वारकरी हे पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी जात असतात आणि म्हणून आपण खामगाव येथून एक पंढरपूर स्पेशल वारकरी स्पेशल नावानं ही ट्रेन या ठिकाणी जवळपास 16 बोग्यांची ट्रेन या ठिकाणाहून रवाना होत असते। आज ती ट्रेन इथले हजारो भाविक बुलढाणा जिल्ह्यातील घेऊन आज पंढरपूर करता आषाढी एकादशीच्या दर्शनाकरता वारकरी लोक त्या निघालेले आहेत। त्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो।